आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सुप्रीम कोर्टात लोकपालांच्या आदेशाविरोधात सुमोटो याचिकेवर 18 मार्चला सुनावणी। उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात तक्रारींवर विचार करण्याचे लोकपालांचे आदेश। न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील 30 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या एकाला अटक। उन्नाथन अरुणाचलम उर्फ अरुण भाईला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। राज्यात खासगी व्यवस्थापनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या 388 शाळा अनधिकृत। 39,819 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात। शालेय शिक्षण विभागानं विधानसभेत दिलेल्या उत्तरातून माहिती समोर। राज्यातील प्रमुख 32 धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्या 15 दिवसात 7% घट। केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून माहिती समोर। राज्य सरकारच्या इमारत बांधकाम मंडळाकडे 56 लाखांवर कामगारांची नोंद। मंडळातर्फे कामगारांना 29 योजनांचा लाभ दिला जातो। कामगार मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांची माहिती। देशातील 60 शहरांमध्ये मीरा भाईंदर शहराचा समावेश। केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या विकास अन्वेषण आणि मूल्यमापन संघटनेकडून निवड। शहरात राबवल्या जाणाऱ्या योजनांचं मूल्यमापन करण्यास सुरुवात। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपयांवर। इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ। घरगुती शौचालय बांधण्यासाठी आता 16,000 रुपये अनुदान। मुंबई पालिका 11,000 तर केंद्र आणि राज्य सरकारकडून 5,000 रुपये दिले जाणार।